शासनाकडून मान्सूनपूर्व जे तयारी आहे ती करण्यात आलेली आहे. कोल्हापुरातील तसं म्हणायला गेलं तर 2019 आणि 2021चा जो महापौर होता त्या पार्श्वभूमीवर या आता जे शासनाकडून जी तयारी आहे ती इथं करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जर बघायला गेलं तर याच्यातून जे अग्निशमन दल असतील किंवा कोल्हापूर महानगरपालिकेकडून जे काही महत्त्वाच्या ज्या काही गाड्या असतील किंवा बाकीचे महापौरासाठी जे काही नियंत्रित साहित्य असेल त्या साहित्य संदर्भात आपण सगळी माहिती घेणार आहोत. यांची ही प्रात्यक्षिकं केली जात आहेत. काय नेमकं सांगाल आता ही जी प्रात्यक्षिकं आहेत आणि आपल्याकडे नेमकी कोणते कोणते साहित्य आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती द्या. आपल्याकडे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आपल्याला डीपीडीसी मधनं भरपूर साहित्य चांगल्या पद्धतीचं मिळालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 14 आपल्याकडे इन्फ्लेटेबल बोटी आहेत. त्यानंतर आपल्याकडे फायबर बोट एक आहे. त्यानंतर आपल्या इन्फ्लेटेबल टेंट्स आहेत. इमर्जन्सीला जर EOC कुठे इमर्जन्सी कंट्रोल रूम करायचं असेल किंवा इव्हॅक्युएशन झालं मोठ्या प्रमाणात तर त्यांना बसायला जागा वगैरे किंवा ते शेल्टरसाठी आपल्याकडे टेंट्स पण आहेत. आपल्याकडे ड्रोन आहे. आपल्याकडे विक्टिम लोकेशन कॅमेरा, वेगवेगळे टाईपचे कटर्स आहेत. आपल्याला जे झाडपडीसाठी लागणारे कटर्स पण आहेत. इन केस इमर्जन्सीला कुठे पावसाळ्याच्या काळामध्ये समजा कुठे घरपडी झाली तर त्यासाठी आपल्याला जे काही इक्विपमेंट्स लागतात डेब्रिज काढण्यासाठी किंवा ह्युमन डिटेक्टसाठी ते सगळे आपल्याकडे इक्विपमेंट्स आहेत. त्यामध्ये आपल्याकडे थर्मल कॅमेरा आहे. त्यानंतर आपल्याकडे विक्टिम लोकेशन कॅमेरा पण आहे. या सगळं साधन सामुग्री आपल्याकडे अद्ययावत साधन सामुग्री आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आता बघाल की आपल्याकडे ही जी देवदूत आपण ह्या गाडीला आपण म्हणतो ही शासनाकडनं आपल्याला प्राप्त झालेली आहे. या गाडीमध्ये तुम्ही बघितलं तर या कॉम्पॅक्ट गाडीमध्ये भरपूर साहित्य आहेत की त्यामध्ये BS8 आहेत. त्यानंतर वेगवेगळे कटर्स आहेत, जनरेटर्स आहेत. आम्हाला सेल्फ प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आहेत जसं की हेल्मेट असेल, गमबूट असेल, ह्या सगळ्या. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं एक 800 लिटरचं पाणी पण असतं. ह्याच्यामध्ये लाईफ मास्क आहे. म्हणजे समजा अंधाराच्या वेळेला काय झालं तर आपल्याला लाईटचा वापर करायचा असेल तर आपल्याला ते पण आहे. आपल्याकडे जनरेटर आहे या गाडीमध्ये की जेणेकरून काही इक्विपमेंट्स आपले आहेत की त्याला आपल्याला जनरेटर लागतं. मग ते जनरेटर कॅरी करण्याविषयी ह्या गाडीमध्ये इनबिल्ट जनरेटर्स आहेत. अशा आपल्याकडे 3 गाड्या आहेत. ही एक गाडी आहे, ही एक गाडी आहे. ह्याच्यावर आपण ऑलरेडी एक बोट 12 महिने 24 आवर्स ही एक बोट आपण स्टँड बायला ठेवलेली असते. इन केस इमर्जन्सी कोल्हापूरमध्ये काय इमर्जन्सी घडली पाण्यामधली तर आपण ही बोट आपण सोडतो. ह्याच्यामध्ये इंजिन मशीन ह्याचं जे काय इक्विपमेंट्स आहेत हे सगळे ह्या गाडीमध्ये इनबिल्ट आहेत. त्यानंतर ही पण आपल्याला शासनाकडनं आलेली गाडी आहे गुरखा. ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे टूल्स आहेत. ह्याच्यामध्ये कटिंग टूल्स आहेत. ही गाडी आपण ज्या वेळेला बिल्डिंग कोलॅप्स होते त्यावेळेला आपण ही गाडी पण पाठवून आपल्याकडे जे काय साहित्य त्यामध्ये आपण रेस्क्यू चांगल्या पद्धतीने करू शकतो. खरं तर यामध्ये ड्रोन देखील आपल्याला ऍड झाल्याचं आता पाहायला मिळतोय. त्या ड्रोनचा नेमका वापर आपण कसं करणार आहोत? ह्याच्यामध्ये 2 प्रकारचं हे आहे. म्हणजे प्री मान्सूनच्या वेळेला आपण ह्याचा वापर अशासाठी करतो की सपोज आता आपण जिथे लो लाईन एरिया आहे जिथे पाणी आपल्याला 19ला आणि 21ला आलं होतं त्या ठिकाणी आम्ही ड्रोननी पहिला सर्वे करतो. कारण का आपल्या बोटी इन्फ्लेटेबल बोटी आहेत. आज आम्ही सर्वे करतो म्हणजे 2 दिवस आधी. त्याच्यानंतर समजा पाणी वाढलं की आम्हाला त्या ड्रोनच्या फुटेजवरनं आम्हाला कळतं की कुठे काय गाडी होती, कुठे काय डेब्रिज होती किंवा आम्हाला बोट चालवायला काय अडचण कुठे येणार नाही का ह्याच्यासाठी आपण हा ड्रोन घेतला. आणि सर्चिंगसाठी समजा कोणतरी झाडात अडकलेला आहे, प्रॉपर स्पॉट आपल्याला माहित नाहीये तर त्यावेळेला आपण ड्रोनच्या साह्याने आणि ड्रोनचा आवाज आणि लाईटमुळे तो जो माणूस आहे तो स्वतः सतर्क होतो. त्यामुळे आपल्याला तो लवकर साईट होतो. त्यासाठी आपण हा ड्रोन घेतलेला आहे. आणखीन काही साहित्य आहेत जे आता इथं ते पाहायला मिळत आहेत. या रोबोट आहे. म्हणजे जसं आपण हा जास्त करून आपण यूज करू शकतो की ह्याच्यामध्ये समजा कोण पाण्यामध्ये बुडला असेल तर आपण हे पाण्यामध्ये टाकून ह्याने आपण त्याला रेस्क्यू करू शकतो. असे आपल्याकडे 3 प्रकारचे आहेत. हे असे याचे नेमके स्पेसिफिकेशन्स काय असतील आणि कशा पद्धतीने हे नेमकं ह्याचं आता सपोज पाण्यामध्ये कोणतरी बुडाला आहे समजा 2 असतील तर ह्याचं बॉयन्सी आहे 400 kg. म्हणजे 400 kgचा माणसाचा तो कॅपॅसिटी कॅरी करू शकतो. म्हणजे समजा आता आपल्याला आता कसं होतंय की कोण बुडला की आपल्याला त्याच्या समोर जायला लागतं की मग ती आपली पण रिस्क आहे. तर रिस्क ती कमी करण्यासाठी आपण हे घेतलेलं आहे की आपण जागेवर बसून घाटावर बसून समजा आपण नदी घाटावर बसलोय रेस्क्यू करण्यासाठी तर हे आपण डायरेक्ट त्या माणसाच्या जवळ नेऊन ठेवू शकतो. तो माणूस ह्याला धरतो. ते धरल्यानंतर तो ऑटोमॅटिक आपल्याकडे घेऊन येतो. हे त्याचं स्पेसिफिकेशन. आणि यामध्ये हे साधारण किती आहेत आपल्याकडे 3 आहेत. केव्हा नेमके हे सगळे आता या मागच्या डीपीडीसी मध्ये आपण ह्यांचं प्रोक्युरमेंट केलेलं आहे.
हे एक वेगळं यंत्र जे आता आपण बघू शकतोय याचं नेमकं हे जे आहे हे आपल्याकडे कटर आणि स्प्रेडर आहेत. आपल्याकडे हायवे NH4 जवळ असल्यामुळे आपल्याला ऍक्सिडेंट कॉल्स पण भरपूर येतात. कोण माणूस अडकला असेल किंवा कोण ड्रायव्हर अडकतो त्यावेळेला आपण हे इक्विपमेंट्स वापरतो. हे स्प्रेडर आणि कटर आहे, ह्याच्यामध्ये आपण पूर्ण गाडी कट करू शकतो किंवा बार मोठे मोठे आपण कट करू शकतो हाताने. हे असे आहेत. ते ओपन कर, हे ओपन कर. थर्मल थर्मल. त्यानंतर ही एक इक्विपमेंट आहे आपल्याकडे. हे इक्विपमेंट मध्ये आपल्याला इकडनं ओपन करू. हे हे इक्विपमेंट आपण मागच्या वर्षी पण आपल्याकडे होतं. हे आपल्याकडे असे 6 इक्विपमेंट्स आहेत. हे ह्याचा एवढा चांगला फायदा आहे की समजा मोठे डेन्स धूर असेल किंवा स्मोक जर एकदम डेन्स असेल, टॉक्सिक असेल, आपल्याला आत जाता येत नाहीये, तर आतनं आपल्याला माणसाला कदर बाहेर काढायचं आहे. ह्युमन ह्याच्यामध्ये आपण डिटेक्ट करू शकतो. आपण आतमध्ये जर हे केलं की तर आपल्याला ही अशी इमेज दिसते. ही अशी इमेज दिसते. म्हणजे अंधारात काळोखात पण हे आपल्याला हो, आपल्याला हे वापर म्हणजे समजा रात्रीच्या वेळेला आम्ही गेलो आग विझवायला, तर आतमध्ये कोण आहे तर आपल्याला हे ह्याच्यातनं आपल्याला साईट होतो. आणि ह्याच्या साईटमुळे आपल्याला कॅज्युअलिटी कमी होते. म्हणजे आपण लगेच फास्ट त्या कॅज्युअलिटीकडे जाऊ शकतो आणि रेस्क्यू करू शकतो. खरं तर म्हणायला गेलं तर यामध्ये 2019 आणि 2021चा जो महापौर होता, कोल्हापूर तसं म्हणायला गेलं तर एक महापूर प्रवण क्षेत्र आहे. ह्यामध्ये ही जी सगळी साहित्य वगैरे जे काय आहेत त्याचे नेमके स्पेसिफिकेशन्स कशा पद्धतीने आपण ते केलंय? ह्याला कसं होतंय की आपण ज्या वेळेला आपण डीपीडीसी कडून मागणी करतो किंवा कुठल्याही शासनाकडनं किंवा महापालिकेच्या स्वनिधीतून जेव्हा आपण कुठले साहित्य घेतो, त्यावेळेला प्रायोरिटीमध्ये आपल्याकडे जी हिस्ट्री आहे फ्लडची आणि लँडस्लाईडची. आता आपल्या आम्ही कोल्हापूर सिटीमध्ये काम करतो, तर कोल्हापूर सिटीमध्ये लँडस्लाईड प्रोन एरिया काही नाही आहेत, तर शक्यतो फ्लड प्रोन एरिया आहेत. तर त्याप्रमाणे आम्ही काय करतो की त्या फ्लड प्रोन एरियामध्ये आपल्याला काय इक्विपमेंट घ्यायचे आहेत, तर आपल्याला बोटीची कॅपॅसिटी, बोट किती घ्यायला लागतील, आपल्याला स्लॅब कटर्स किती घ्यायला लागतील, आपल्याला हे रेस्क्यू टूल्स किती घ्यायला लागतील, ह्याचं प्रत्येकांचं आपण हे आपल्याला स्पेसिफिकेशन ठरलेले आहेत. तुम्ही ऑल ओव्हर इंडिया जरी गेला तर हे माझ्याकडे जे आले हे इंडियन मेड नाही आहेत. हे जर्मन, काही इक्विपमेंट जर्मन मेड आहेत, काही ऑस्ट्रेलियन मेड आहेत. कारण का फायर ब्रिगेडमध्ये जेवढे इक्विपमेंट्स आहेत, जे रेस्क्यू टूल्स आहे, हे जर्मन आणि ऑस्ट्रेलियामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ते तयार करतात, जेणेकरून आपल्याला ते हँडी वापरता येईल. असं म्हणजे जास्त काय असं किचकट काय नाही, एकदम हँडी. म्हणजे माझा फायरमन जरी त्याचा कोर्स जरी ह्याचा झाला नसेल, ट्रेनिंग तरी एकदा जरी त्यांनी बघितलं तर तो दुसऱ्याला एकदम व्यवस्थित ऑपरेट करेल. त्यामुळे ह्याचं स्पेसिफिकेशन एकदम सोपं आणि एकदम सिम्पल ठेवलेलं आहे. आता तुम्ही ड्रोन बघितला ऑपरेट करायला, तर तुम्हाला ड्रोन पण हँडी केलाय, म्हणजे कोणीही फायरमन आमचा ड्रोन यूज करू शकतो. यासाठी ह्याचे स्पेसिफिकेशन जे आहेत ते स्पेसिफिकेशन आपल्याला शासनाच्या जेम पोर्टलवर असतात. त्या जेम पोर्टलवरनं आपण ते त्या पद्धतीने जशी आपल्याला पाहिजे आहे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, त्याप्रमाणे आपण घेतो आणि त्या पद्धतीने खरेदी करतो. खरं तर आपल्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये असेल किंवा अग्निशमन दलामध्ये असेल, महिलांचा देखील आता जो काही सहभाग आहे तो मोठ्या प्रमाणात आता नोंदवला आहे. हो, आता आपल्याकडे एक सध्या लेडीज आपल्याकडे एक फायरमन म्हणून काम करते, गेले 12-13 वर्ष झालेत तिला. ते सगळ्या माणसांच्या म्हणजे आपल्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. रेस्क्यू ऑपरेशन मध्ये ती आपल्याला मदत करते. इतर आता कसं असतंय की रेस्क्यू ऑपरेशन करायचं म्हटलं तर थोडी लेडीज पण असतात, मग ते आम्हाला थोडंसं हेजिटेट होतंय की मग त्या टायमिंगला आम्ही त्या लेडीजना घेऊन जातो. आता नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे, त्यांच्याकडे पण फायरमनचं ट्रेनिंग चालू आहे. तिथे पण मुली आता सध्या ट्रेनिंग घेत आहे. त्यामुळे आता जसं मुंबईला आहे तसं कोल्हापूरमध्ये पण आरक्षण आहे त्यांच्या मुलींसाठी. त्यामुळे त्या मुली आता या क्षेत्रात करिअर चांगलं करू शकतात. आणि ह्याचं फायर ब्रिगेडचं कोणाला माहित नसेल तर ह्याचं करिअर खूप चांगलं आहे. याला बी फायर पर्यंत माणूस म्हणजे ते करून चांगल्या पोस्टला जाऊ शकतो. खरं तर आता मोठ्या प्रमाणात तुम्ही आता सज्ज तर झालाच आहात. कोल्हापूरकरांना नेमकं आपलं काय आव्हान राहील? हेच आव्हान राहील की ज्या वेळेला वेळोवेळी शासनाने किंवा महापालिकेने जे काही इन्स्ट्रक्शन्स देतील फ्लडच्या अनुषंगाने, तर ते त्यांनी काटेकोरपणे पाळावं. आणि आपण घरामध्ये पाणी शिरायची वाट बघू नये. ज्या वेळेला शासन त्या लेवलला माहिती देईल त्या लेवलला तुम्हाला इव्हॅक्युएट व्हायचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. जसं की आता आपण पाहिलं, कोल्हापूर महानगरपालिका आगामी महापुरासाठी तयार असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं.
खरं तर कोल्हापूरकरांनी जी महानगरपालिकेला जे आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा अग्निशमन दल असेल याला पुरेपूर सहकार्य करण्याचं जे आवाहन आहे ते त्यांनी केलेलं आता आपल्याला पाहायला मिळालं. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.